अवकाळी पावसाचा फटका, दिव्यांग शेतकऱ्याचे कांदा पीक भिजून नुकसान. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. निफाडच्या वाकद येथील अरुण बडवर या दिव्यांग शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालेलं आहे. शारीरिक अडचणींवर मात करत अरुण बडकर यांनी मेहनतीने कांद्याचं उत्पादन घेतलं होतं. मात्र अवेळी झालेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला संपूर्ण कांदा भिजून गेलेला आहे आणि त्यांच्या कष्टावर पाणी फिरलेलं असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अवकाळी पावसामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांना फटका बसलेला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. माझा पावणे दोन एकर कांदा काढणीला आलेला आहे. त्यात काही काल कांदे काढायला सुरुवात केली तर अचानक पाऊस आल्यामुळे माझं फार मोठं नुकसान झालं. आमचं काही ठिकाणी मकाचं पण फार मोठं नुकसान झालं दुसऱ्या क्षेत्रामध्ये. तर मग आम्हाला सरकारकडून त्वरित पंचनामे करून मिळावे आणि आम्हाला त्याची भरपाई मिळावी ही सरकारला कळकळीची विनंती. नाशिक काल 2 वाजता अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळं आमच्या शेतीचं कांद्याचं, गहू, कांदे, द्राक्ष, मका सर्व पिकांचं अतोनात नुकसान झालं. आणि या नुकसानाचं म्हणजे काय करावं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे गंभीर उभा राहिलेला आहे. मजुरांचं पेमेंट सुद्धा कसं करावं आणि त्यात हे सरकारचं गालथान कारभार, मार्केट बंद, सगळ्या गोष्टी, कुठं नियोजन नाही, प्रशासनाचा दबाव नाही आणि सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेले आहे. तर सरकारने काहीतरी याबद्दल दखल घ्यावी अशी आमची कळकळीची विनंती.